स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल की तुमचा जो 20 तारखेला म्हणजे तो उद्याचा जो 22 तारखेला जो पेपर होणार आहे इतिहास, त्याची मी क्वेश्चन पेपरची संपूर्ण उत्तरपत्रिका कशी लिहावी त्याचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. कमेंट आल्या त्यामुळे मी संपूर्ण प्रश्न अंकासहित कसं लिहावं, प्रश्न कसे टाकावे, पूर्ण जागा कशा भराव्यात, कशा पद्धतीने अंडरलाईन वगैरे कराव्यात, त्या सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब देखील करा. भरपूर जण व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब करत नाही. खाली दिलेलं सबस्क्राईब बटन आत्ताच क्लिक करा. मला खात्री आहे की तुम्ही 600 सबस्क्रायबर आज कंप्लीट करून टाकताल. चला व्हिडिओ स्टार्ट करूया. प्रश्न पहिला अ पहा. आता प्रश्न पहिला अ मध्ये तुम्हाला पूर्ण प्रश्न पहिला अ इथं टाकायचा आहे. फक्त एक अ. आता समजा एक प्रश्न आहे, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले. मग या ठिकाणी पूर्ण वाक्यात लिहिले पार्ट आणि जे उत्तर आहे त्याच्या खाली अंडरलाईन आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 3 क्वेश्चन्स लिहायचेत आणि 3 मार्क्स मिळवायचे. त्यानंतर आहे प्रश्न पहिल्यातलाच ब. इथं चुकीची जोडी तुम्ही काय करता, पूर्णच लिहिता त्याचं. तसं करायचं नाही, एक एक सेपरेट लिहायचे. ठीक आहे. त्यानंतर आहे तिथं 3 मार्क्स मिळतील. त्यानंतर इथं संकल्पना, चित्र, कालरेषा असतील किंवा मग तुमचे अशा पद्धतीने चित्र असतील तर ते 1, 2, 3 क्रमांक टाकायचे आणि डायरेक्ट डायग्राम काढायची. अशा पद्धतीने डायग्राम काढायची, त्याला बॉक्स वगैरे छानपैकी आखायचे, त्याला अंडरलाईन जशा पद्धतीने आहे तशाच पद्धतीने करायची आहे. 3 ते झाल्यानंतर तुम्हाला ते 4 गुणाचं असतं. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा ब मध्ये तुम्हाला काहीतरी टिपा, ठीक आहे, टिपा असतात. तर समजा आता वंचितांचा इतिहास आहे, इथं 4 पॉईंट कसे लिहिले ते पाहू शकता. अशाच पद्धतीने तुम्हाला 3 किंवा 4 जास्तीत जास्त 4 ठीक आहे पॉईंट लिहायचे आहेत. हॉल्टरचे देखील तसं लिहिलं आहे आणि ऑरचे देखील प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, उपप्रश्न दिले त्यामध्ये ते सोडवायचे आहे. ठीक आहे. भारताला संपन्न सवय नैसर्गिक वारसा लाभलेला आहे, हे देखील पॉईंट वाईज उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 3ला म्हणजे आता समजा सेकंड पेज चालू झालं तुमचं, तर तिथं तुम्हाला अनिवार्य आहे टाकायचं प्रश्न तिसरा चालू आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर आहे इथं तुम्हाला उत्तराचे प्रश्न आहेत. ठीक आहे. उत्तराचे प्रश्न, त्यानंतर 3 उत्तराचे प्रश्न आहेत 4 मार्क्ससाठी आणि ते कसे लिहिलेत पहा. आता इथं पहिल्याला 1 मार्क्स आहे, त्यामुळे तो असा एक किंवा 2 वळीत झाला. दुसऱ्याला देखील 1 मार्क आहे, तो 1 वळीत झाला. पण तिसऱ्याला 2 मार्क आहे, तो 4 किंवा 5 वळी किंवा पॉईंट वाईज धरलं तर 4 जास्तीत जास्त 4 पॉईंट, कमीत कमी 2 पॉईंट लिहायचे आहेत. प्रश्न 5 मध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तर 2 उपप्रश्न सोडवायचे असतात. ठीक आहे. तर 4ही उपप्रश्न तुम्ही म्हणजे सोडवले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मार्क्स मिळतील. आता इथं पहा, इथं पण पॉईंट वाईजच लिहिलेला आहे उपप्रश्न 4. आता एका मुद्द्यास 1 गुण, एकूण 3 गुण, 1 मुद्दा एक्स्ट्रा लिहायचा जरी चुकला एखादा मुद्दा तर. आता जर तुम्हाला फरक देखील आला, फरक वगैरे लिहा म्हणून, तर फरक कसा आकाला आहे पहा या ठिकाणी. आता इथं बॉक्स वगैरे करायचा मस्तपैकी, वरती टायटल द्यायचं आहे बैठे खेळ आणि मग आखायचं आहे. आखीव रेखो पॉईंट पण समोरासमोर लिहायचे आहेत. त्यानंतर आहे प्रश्न 6 काय चालू होतं की राज्यशास्त्रामध्ये काय, तर राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला पहिल्या 2 गाळलेल्या जागा असतात, त्या देखील पूर्ण वाक्यात लिहायच्या. जसं की स्क्रीनवर दिसतंय, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण उत्तर आहे म्हणून त्याला अंडरलाईन त्याच पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर चुकी बरोबर विधान, हे विधान बरोबर आहे, चूक आहे. काही जण काय करतात, फक्त बरोबर लिहितात किंवा अशी बरोबर चिकून करतात. तसं नाही करायचं आहे, बरोबर आहे. आणि कारण काय लिहायचं आहे, तर 2 पॉईंट्स कमीत कमी जास्तीत जास्त लिहायचे. ठीक आहे. त्यानंतर आहे संपूर्ण प्रश्न 7 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न 8 मध्ये तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायची आहे. यामध्ये देखील पॉईंटशीर लिहायचे. 4 पॉईंट याच्यामध्ये अपेक्षित आहेत. ठीक आहे. प्रत्येक मुद्द्यास अर्धा गुण मिळेल, अर्धा 1, 2 आणि 2 मार्क्सला, म्हणजे 1 आणि 1 2 मार्क्सला हे पूर्ण एक क्वेश्चन सब क्वेश्चन आहे. प्रश्न 8 ब मध्ये तुम्हाला राज्यशास्त्राचं काय आहे,
तर कृती सोडवायच्या आहेत. तर कृती या ठिकाणी पहा कशा आहेत, निवडणूक प्रक्रिया कशी आहे, मतदारसंघाची निर्मिती, अशा पद्धतीने चार्ट वगैरे करून आखीव लिहायचं आहे, जेणेकरून मार्क्स मिळवण्यास अडचण येत नाही. आता इथं महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष असेच बॉक्स करायचे, अंडरलाईन वगैरे करायचे, ॲरो दाखवायचे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन पहा त्या ठिकाणं, तो असतो किती मार्क्सचा तुम्हाला माहिती असेल, 2 मार्क्सचा. ठीक आहे. आता इथं किती पॉईंट लिहायचे, तर इथं देखील 4 पॉईंट लिहायचे. टायटल टाकायचं आहे, त्यानंतर पॉईंट चालू करायचे 1 2 3. काही जण काय करतात, समजा इथं संपलं, इथं आहे, इथून लगेच दुसरा पॉईंट टाकतं, इथून चालू करतात. तसं करायचं नाही, एक एक वळ सोडायची प्रत्येक पॉईंटला. ठीक आहे. अशाच पद्धतीने हा प्रश्न देखील सोडायचा और. तर ही होती आपली काही नमुना उत्तरपत्रिका. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.